केळगाव येथील आश्रमशाळेत विनाअनुदानित पदावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार देवगाव तालुका केज हे शिक्षक कायम विनाअनुदानित तत्वावर आश्रमशाळेत कार्यरत होते। सदरील शिक्षक हे गेल्या 18 वर्षापासून विनाअनुदानित तत्वावर कार्यरत होते। सरकारने 2019 साली 20% अनुदान देण्याची घोषणा केली, मात्र ते अनुदान सुरू झाले नाही। गेल्या अनेक वर्षापासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या नागरगोजे सरांनी अखेर आपली जीवनयात्रा संपवली आहे। आपली चिमुकली कन्या श्रावणी हिच्या नावे आत्महत्या करण्यापूर्वी सरांनी लिहिलेली सुसाईड नोट याप्रमाणे आहे। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण या स्वप्नातच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। कधी मी कुणाकडून 2 रुपयाला सुद्धा फसवलं नाही किंवा कोणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर, कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे। तुला अजून काही कळत नाही, तुझं वयच आहे तरी किती, 3 वर्षे। तुला कळणार तरी काय? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळाला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला, पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातूनच खूप छळ लावला आहे। 18 वर्ष झाले बिनपगारी काम करतोय, पण अजूनही पगार नाही। आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मीही पण मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमिनीच सरकली। तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर आहे। तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो। काय करू, माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही। बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही। श्रावणी, मला माफ कर। माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही, पण तरी पण शक्य झालं तर मला माफ कर, अशा शेवटच्या भावना व्यक्त करत स्वर्गीय धनंजय अभिमान नागरगोजे सर यांनी आत्महत्या केली आहे। अजून महाराष्ट्र सरकार किती शिक्षकांचा बळी घेणार, असा सवाल यावेळी महाराष्ट्रातील 60,000 शिक्षक बांधव विचारत आहेत। अजूनही आझाद मैदान मुंबई येथे अनुदान लढ्यासाठी आंदोलन सुरू आहे। शासन निर्णय होतो तरीही पगार मिळत नाही। पगाराची वाट पाहून अनेक शिक्षकांनी आत्महत्या केली, तरी या सरकारला जाग येत नाही, असा कडवा सवाल महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक या ठिकाणी शासनाला विचारत आहेत।